we are going to start the new part or another part in this chapter. The part is mechanism of urine formation. चॅप्टर सुरू आहे आपलं एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन. आतापर्यंत आपण कुठल्या पार्टला आलो? स्ट्रक्चर ऑफ नेफ्रॉन. आता जायचं आपल्याला मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन. दॅट मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन अगेन इट इज कॉल्ड एज फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन. म्हणजे इथे आपल्याला काय ऑब्झर्व करायचं की युरिन नेफ्रॉनच्या हेल्पनी कशी तयार होते, तो पार्ट आपल्याला ऑब्झर्व करायचा. पहिल्यांदा एकदा परत नेफ्रॉन पहा की या नेफ्रॉनमध्ये काय काय असणार. हा इथून एवढा जो पार्ट आहे त्या नेफ्रॉनचा तो आहे माल्पिजन बॉडी. इथून एवढा जो पार्ट आहे तो पार्ट आहे रिनल ट्यूब्यूल. या माल्पिजन बॉडीमध्ये किती पार्ट्स असतात? दोन. द वन इट इज कॉल्ड एज बॉमन्स कॅप्सूल, द अनदर इट इज कॉल्ड एज ग्लोमेरुलस. रिनल ट्यूब्यूलमध्ये किती पार्ट्स असतात? तीन. पहिला पार्ट कोणता तर पीसीटी, दुसरा पार्ट कोणता तर हेनलेज लूप आणि तिसरा पार्ट कोणता तर डीसीटी. या पूर्ण पार्टला काय म्हणतो आपण? नेफ्रॉन. या नेफ्रॉनमध्ये ब्लड कोण आणणार तर रिनल आर्टरी. रिनल आर्टरीची ब्रांच कोण असेल तर ॲफरंट आर्टेरिओल. ब्लड इथे फिल्टर झाल्यानंतर पुढे ब्लड कॅरी कोण करणार तर इफरंट आर्टेरिओल. इफरंट आर्टेरिओलचं पुढे जाऊन नेटवर्क जर तयार होत असेल या नेफ्रॉनच्या अराउंड तर त्या कॅपिलरीजला कोणत्या कॅपिलरीज म्हणतात? पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. काय म्हणतात? पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. याच्यापैकी काही कॅपिलरीज जर या हेनलेज लूपच्या पॅरलल होत असेल म्हणजे असत असेल तर त्यांना काय म्हणतात? वासा रेक्टी. काय म्हणतात? वासा रेक्टी. आणि ह्या पेरिट्युब्युलर कॅपिलरीज, वासा रेक्टी सगळ्या कॅपिलरीज एकत्र येऊन जे तयार होते त्याला काय म्हणतो आपण? रिनल व्हेन. म्हणजे रिनल व्हेनमध्ये ब्लड कोणतं असणार तर प्युअर. रिनल आर्टरीमध्ये ब्लड कोणतं असणार तर इम्प्युअर. म्हणजे इम्प्युअर ब्लड आपल्याला या नेफ्रॉनच्या हेल्पने फिल्टर करून घ्यायचं आहे आणि प्युअर ब्लड कुठे एक्सपेक्ट करायचं आहे? रिनल व्हेनमध्ये. आणि या नेफ्रॉनच्या आतमध्ये काय तयार करायचे? युरिन. तर या मेकॅनिझममध्ये आपल्याला जायचं आहे. That particular mechanism it is called as mechanism of urine formation. That is again called as physiology of urine formation. ठीक आहे. मग आपण man is ureotelic and the structure which is present within the body of that particular man which prepares the urine or filters the blood, it is called as kidney. But the main structure which is present in the kidney which prepares the urine or which filters the blood, which maintains the osmoregulation, which helps in the process of excretion is called as a nephron. That particular nephron it is also called as uriniferous tubule. म्हणून आपण काय म्हणतो की nephron it is the structural and functional unit of the kidney. Nephron it is the structural and functional unit of the kidney. Indirectly with the help of nephron, that particular kidney it forms the urine, and the mechanism of that particular urine formation takes place with the help of three steps. The three successive steps are ultrafiltration, selective reabsorption and tubular secretion. कुठल्या steps आहे? Ultrafiltration, selective reabsorption and tubular secretion. The ultrafiltration, because it occurs in glomerulus, it is called as glomerular filtration. The tubular secretion, it is also called as augmentation. That is called as augmentation. तर आपण एकेका स्टेपला जाऊ. द फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड एज अल्ट्राफिल्ट्रेशन. मग अल्ट्राफिल्ट्रेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन ऑफ ब्लड. द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन ऑफ ब्लड म्हणजे इथे आलेलं जे ब्लड आहे ते फिल्टर होणे. द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अंडर स्पेसिफिक प्रेशर. द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन ऑफ ब्लड अंडर स्पेसिफिक प्रेशर ॲट अ मायक्रोस्कोपिक लेवल, इट इज कॉल्ड एज अल्ट्राफिल्ट्रेशन. It is called as ultrafiltration. परत एकदा बोलतो मी की the process of filtration of blood under specific pressure at a microscopic level, it is called as ultrafiltration. That is again called as glomerular filtration. मग हे होते कुठे? The ultrafiltration it occurs in the Malpighian body. हा एवढा जो पार्ट आहे या नेफ्रॉनचा हा कुठला पार्ट आहे? Malpighian body. So the process of this particular ultrafiltration takes place in the Malpighian body. मग आता ते कसं होणार? ऍक्च्युअली माल्पिजियन बॉडीमध्ये काय काय प्रेझेंट आहे? हा डबल वॉल्ड कप आहे, त्याला काय म्हणतो आपण? बॉमन्स कॅप्सूल. आणि त्या डबल वॉल्ड कपच्या आत ब्लड कॅपिलरीज आहे, त्याला काय म्हणतो आपण? ग्लोमेरुलस. म्हणजे हे दोन पार्ट इन्व्हॉल्व्ह होत असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? अल्ट्राफिल्ट्रेशन. मग आता होईल कसं? The blood enters in the glomerulus through an afferent arteriole which is a branch of renal artery. The
blood enters in the glomerulus through efferent arteriole, which is a branch of renal artery at a pressure of 55 mmHg. ॲट अ प्रेशर ऑफ 55 mmHg. मी काय म्हटलं आता की जे ब्लड या ग्लोमेरुलस मध्ये येणार आहे ते कशाच्या थ्रू येणार आहे? ॲफरंट आर्टेरियोलच्या थ्रू येणार आहे. ती ॲफरंट आर्टेरियोल कशाची ब्रांच आहे? तर रिनल आर्टेरीची. आता इथे जे प्रेशर आहे या ॲफरंट आर्टेरियल मध्ये हे जर आपण मोजलं, ऑब्झर्व केलं, तर हे ब्लड प्रेशर या पर्टिक्युलर ब्लडचं ॲफरंट आर्टेरियल मध्ये आहे 55 मिलीमीटर मर्क्युरी. So the incoming pressure for filtration of blood is 55 mmHg and the opposing pressure काय आहे की या ॲफरंट आर्टेरियलचं डायमीटर जास्त आहे, इफरंट आर्टेरियलचं डायमीटर कमी आहे. परत बोलतो मी, ॲफरंट आर्टेरियलचं डायमीटर जास्त आहे, इफरंट आर्टेरियलचं डायमीटर कमी आहे आणि इकडे सगळ्या कॅपिलरीज आहे. त्याच्यामुळे कॅपिलरीज असल्यामुळे इफरंट आर्टेरियलचं डायमीटर कमी असल्यामुळे आणि ॲफरंट आर्टेरियलचं डायमीटर जास्त असल्यामुळे इफरंट आर्टेरियल आणि इथल्या कॅपिलरीज येणाऱ्या ब्लडला काय करेल? अपोज करेल. म्हणून जे ब्लड आलं ते सपोज फॉर एक्झाम्पल ॲफरंट आणि इफरंट आर्टेरियलचं डायमीटर सारखं असतं तर सरळ ब्लड आलं असतं ते समोर इफरंट आर्टेरियलला चाललं गेलं असतं. नाही, तसं नाही झालं पाहिजे. ब्लड इथे फिल्टर झालं पाहिजे. मग त्यावेळेस काय व्हायला पाहिजे की येणाऱ्या ब्लडला कुठून तरी अपोज लागेल, त्यावेळेस इकडे ब्लड फिल्टर होईल. म्हणून द ब्लड एंटर्स इन द ग्लोमेरुलस थ्रू अन afferent arteriole, which is a branch of renal artery at a pressure of 55 mmHg, and the opposing pressure for filtration of blood is 45 mmHg. is 45 mmHg. मग अपोजिंग प्रेशर का क्रिएट झालं? कशाचं क्रिएट झालं? तर काय फ्लो होणार आहे? ब्लड मध्ये दोन कंपोनंट आहे. The one it is called as blood plasma, the another component it is called as a blood corpuscles. ब्लड प्लाझ्मा मध्ये काय प्रेझेंट आहे? प्रोटीन्स प्रेझेंट आहे. त्या प्रोटीन्सचं जे अपोजिंग प्रेशर आहे त्याला ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतो, ते आहे 30 mmHg. आणि त्या ब्लड मध्ये जे कॉर्पसल्स आहे, आरबीसी आहे, डब्ल्यूबीसी आहे, ब्लड प्लॅटलेट आहे, ते पण अपोज करणार आहे. त्यांचं प्रेशर किती आहे? तर 15 mmHg. म्हणजे 30 mmHg प्लस 15 mmHg टुगेदर इट इज 45 mmHg. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ द ब्लड प्रोटीन इज 30 mmHg and the pressure of blood corpuscles is 15 mmHg. So 30 mmHg plus 15 mmHg is the opposing pressure and that opposing pressure it is 45 mmHg. So incoming pressure is 55 mmHg, opposing pressure is 45 mmHg. So the net pressure for the filtration of blood is 10 mmHg. म्हणजे इनकमिंग प्रेशर 55 mmHg आहे, अपोजिंग प्रेशर हे 45 mmHg असेल तर या ग्लोमेरुलस मध्ये फिल्ट्रेशन साठी जे प्रेशर होणार आहे तयार, नेट प्रेशर फॉर फिल्ट्रेशन ऑफ ब्लड हे किती असणार आहे? या दोघांचा डिफरन्स. कोणाचा 55 mmHg आणि 45 mmHg चा. म्हणजे इनडायरेक्टली ते प्रेशर किती असणार आहे? 10. So this particular 10 mmHg pressure, which is the difference of incoming pressure and the opposing pressure, it is called as glomerular filtration pressure. It is called as glomerular filtration pressure. कारण ते प्रेशर कुठे आलेलं आहे? ग्लोमेरुलस वर आलेलं आहे. कशासाठी आलेलं आहे? फिल्ट्रेशन साठी आलेलं आहे. म्हणून त्या प्रेशरला काय म्हणतो? ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर, और दॅट इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. दॅट इज कॉल्ड एज इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. म्हणजे इनडायरेक्टली आता एक माहित झालं आपल्याला की इथे या ग्लोमेरुलस मध्ये फिल्ट्रेशन साठी प्रेशर किती क्रिएट झालं, तर ते किती क्रिएट झालं? 10 mmHg प्रेशर. मग त्या 10 mmHg प्रेशरला काय म्हटलं? तर दॅट इज कॉल्ड एज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन प्रेशर, किंवा त्याला अजून काय म्हटलं? इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशर. त्याला GFR पण म्हणतात. दॅट इज कॉल्ड एज ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. मग आता त्या प्रेशरने 10 mmHg प्रेशरनी काय होणार? Due to that particular 10 mmHg glomerular filtration pressure, only small sized water soluble substances they filter out. म्हणजे इथे आलेलं जे पर्टिक्युलर ब्लड आहे ते कॅपिलरीज मध्ये ब्लड आहे. कॅपिलरीजची वॉल थिन आहे, कॅपिलरीजला ओपनिंग्स आहेत, त्यांना आपण फेनेस्ट्रे म्हणतो. त्या थिन वॉल मधून, त्या फेनेस्ट्रे मधून त्या पर्टिक्युलर ब्लड मधले जे फक्त स्मॉल साइज्ड सबस्टन्सेस आहे, वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस आहे, ते फक्त काय होणार? फिल्टर होणार.
कुठले सबस्टन्सेस फिल्टर होणार? ग्लुकोज फिल्टर होणार, विटॅमिन्स फिल्टर होणार, अमायनो ऍसिड्स फिल्टर होणार, वॉटर फिल्टर होणार, सोडियम फिल्टर होणार, कॅल्शियम फिल्टर होणार, क्लोरीन फिल्टर होणार, अमोनिया फिल्टर होणार, ड्रग्ज फिल्टर होणार, डाईज फिल्टर होणार. म्हणजे काय फिल्टर नाही होणार? तर आरबीसी फिल्टर नाही होणार, डब्ल्यूबीसी फिल्टर नाही होणार, ब्लड प्लॅटलेट फिल्टर नाही होणार. यांच्यामध्ये मेनली काय प्रेझेंट आहे? प्रोटीन्स प्रेझेंट आहे. म्हणजे काय फिल्टर नाही होणार? प्रोटीन फिल्टर नाही होणार. वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस फिल्टर होणार. काय फिल्टर नाही होणार? प्रोटीन्स फिल्टर नाही होणार, पण फिल्टर काय होणार? वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस फिल्टर होणार. म्हणजे वॉटर सोल्युबल सबस्टन्सेसची आपण आताच लिस्ट केली, ग्लुकोज, विटॅमिन्स, अमायनो ऍसिड, वॉटर, आयन्स, अमोनिया, ड्रग्ज, डाईज, हे सगळे वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस आहे, हे फिल्टर होणार. म्हणजे इनडायरेक्टली या सगळ्यांना एकत्र इथे जर मी लिहिलं तर त्याला म्हणावं लागेल आपल्याला दॅट इज कॉल्ड एज अ प्रायमरी युरिन. दॅट इज कॉल्ड एज प्रायमरी युरिन. किंवा ग्लोमेरुलसनी ते फिल्ट्रेट तयार केलं म्हणून त्याला म्हणावं लागेल ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. त्याला काय म्हणावं लागेल? ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. नाही तर तिथे प्रोटीन फिल्टर होत नाही म्हणून तो ब्लड मधलाच पार्ट आहे. म्हणजे ब्लड मधला प्लाझ्मा पार्ट आहे, पण प्रोटीन नसलेला प्लाझ्मा आहे. म्हणून याला काय म्हणावं लागणार? डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. काय म्हणावं लागणार? डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. सो ड्यू टू दॅट पर्टिक्युलर 10 mmHg pressure, which is called as the glomerular filtration pressure, only small sized water soluble substances they filter out. The proteins they do not filter. That's why this particular filtrate, it is called as a deproteinized plasma. Protein naslela plasma. Or this is called as a glomerular filtrate. Or it is not called as a final urine. It is called as a primary urine. It is called as primary urine. असं जवळजवळ 650 ml ब्लड त्या पर्टिक्युलर किडनीला येणार आणि त्या पर्टिक्युलर एका मिनिटाला. आणि दोनही किडनी मधल्या सगळ्या नेफ्रॉन्स कडून या अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये एका मिनिटात 125 ml ब्लड फिल्टर होणार. So, for ultrafiltration in both the kidneys, about 650 ml of blood enters in 1 minute, and of the 650 ml of blood, only 125 ml of blood is filtered out per minute. म्हणजे डायरेक्टली बाकीचं जे ब्लड आहे ते कुठे चाललेलं आहे? इफरंट आर्टेरियल. याचा अर्थ इफरंट आर्टेरियल मध्ये जे चाललं ब्लड ते कसं आहे? पार्टली फिल्टर्ड आहे, पूर्ण फिल्ट्रेशन झालेलं नाही. 650 ml पैकी फक्त 125 ml ब्लडचं फिल्ट्रेशन झालं. म्हणजे बाकीचं ब्लड जर असेल तर ते कुठे चाललेलं आहे? इफरंट आर्टेरियोल. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस विच टेक्स प्लेस इन दिस पर्टिक्युलर माल्पिजियन बॉडी, इट इज कॉल्ड एज अल्ट्रा फिल्ट्रेशन. इट इज कॉल्ड एज अल्ट्रा फिल्ट्रेशन. म्हणजे सोपं अल्ट्रा फिल्ट्रेशन मध्ये काय झालं की ब्लड या ग्लोमेरुलस मध्ये आलं आणि आल्यानंतर त्या पर्टिक्युलर ब्लडचं फिल्ट्रेशन झालं. जे जे वॉटर सोल्युबल होतं ते सगळं फिल्टर झालं. आणि फिल्टर झालेलं असेल तर ते सगळं मायक्रोस्कोपिक लेवलला झालं, स्पेसिफिक प्रेशरला झालं, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? अल्ट्रा फिल्ट्रेशन. सो दिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ दिस पर्टिक्युलर प्रोसेस, दॅट इज कॉल्ड ॲज अल्ट्रा फिल्ट्रेशन. म्हणजे याचा अर्थ काय की समोर जे लिक्विड चाललेलं आहे हे युरिन नाही. समोर जे लिक्विड या पीसीटी मध्ये चाललेलं आहे ते युरिन नाही. त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी युरिन. कारण त्याच्यात काही युजफुल सबस्टन्सेस आहेत, काही वेस्ट पण आहे. म्हणून वेस्टही आहे, युजफुल सबस्टन्सेस पण आहे, म्हणून याला आपल्याला युरिन म्हणता येणार नाही. याला काय म्हणू आपण? प्रायमरी युरिन. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. दिस इज कॉल्ड एज ग्लोमेरुलर फिल्ट्रेट. मग आता या पीसीटी मध्ये सेकंड प्रोसेस राहील. आता द सेकंड प्रोसेस ऑफ दिस पर्टिक्युलर मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन, इट इज कॉल्ड एज अ सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. दॅट इज कॉल्ड एज सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. मग सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन काय म्हणतो? कशाला म्हणायचं? तर ऍक्च्युली हा पीसीटी आहे. या पर्टिक्युलर पीसीटी मध्ये जे सेल्स आहे ते कॉलमनर क्युबॉइडल सिलिएटेड सेल्स आहे. काही सेल्सला प्रोसेसेस पण डेव्हलप झालेले आहे. त्याला काय म्हणतो आपण? मायक्रोविलाय. द फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर मायक्रोविलाय इज टू इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ युजफुल सबस्टन्सेस. इज टू इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर द ऍब्सॉर्प्शन ऑफ युजफुल सबस्टन्सेस. म्हणजे सगळे सेल्स साधे नाही आहे, काही सेल्सला प्रोसेसेस तयार झालेले आहेत. त्या प्रोसेसेस मध्ये ते सबस्टन्सेस अटकेल आणि त्या पर्टिक्युलर प्रोसेसेस मधून ते सबस्टन्सेस पुन्हा अजून ऍब्सॉर्ब होईल आणि बॉडीला पुन्हा अजून सप्लाय होईल. म्हणून इथे सेकंड स्टेप स्टार्ट होईल, दॅट इज कॉल्ड एज सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. म्हणजे माल्पिजियन बॉडीमध्ये फक्त एकच प्रोसेस झाली, दॅट इज कॉल्ड एज अल्ट्रा फिल्ट्रेशन. ठीक आहे. आता आपण जाऊ सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. मग सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ ओनली युजफुल सबस्टन्सेस.
The process of absorption of only useful substances from the glomerular filtrate and secrete them into the blood capillary. And secrete them into the blood capillary. That particular process, it is called as the selective reabsorption. मी आता काय म्हटलं, सोपं बोलतो मी, की इथे प्रायमरी युरिन तयार झालेली आहे. ही युरिन आता आपल्याला बॉडीच्या बाहेर टाकायची आहे, पण या युरिन मध्ये युजफुल सबस्टन्सेस आहे. हे सगळे युजफुल सबस्टन्सेस आता आपल्याला ब्लड मध्ये परत आणायचे. मग आता ते ब्लड मध्ये परत आणायचे असेल तर या पीसीटीच्या सेल्सनी ते पहिल्यांदा ऍब्सॉर्ब करावं लागेल, तेव्हा ते ब्लड मध्ये सिक्रीट होतील. अशी जर प्रोसेस असेल तर दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन का? कारण कुठलाही सबस्टन्स तो ब्लड मध्ये जाणार नाही, फक्त सिलेक्टेडच सबस्टन्स ब्लड मध्ये जाईल, फक्त सिलेक्टेडच सबस्टन्स जाईल, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. परत एकदा डिफाइन करतो मी. The process of absorption of only useful substances from nephric filtrate or glomerular filtrate and secrete them into the blood capillary. इकडून ब्लड चाललेलं आहे या पेरिट्युब्युलर कॅपिलरी मध्ये, डिफरंट आर्टेरियल मध्ये. इथे जे ब्लड चाललेलं आहे त्या पर्टिक्युलर ब्लड मध्ये युजफुल सबस्टन्सेस सोडायचे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. मग आता सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होईल कोणाचं आणि कसं होईल? So this particular selective reabsorption, it is of two different types, the active and the passive. The selective reabsorption is of two different types, that is called as the active and the passive. मग active कशाला म्हणायचं? The selective reabsorption which requires the energy, that is called as the active. म्हणजे काही सबस्टन्सेसच्या ऍब्सॉर्प्शनला एनर्जी लागणार आहे. And the selective reabsorption which does not requires the energy, that is called as the passive. म्हणजे काही सबस्टन्सेसच्या ऍब्सॉर्प्शनला एनर्जी नाही लागणार आहे, त्याच्या ऍब्सॉर्प्शनला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह. दुसरं मिनिंग काय, की जो सबस्टन्स लो कॉन्सन्ट्रेशन टू हाय कॉन्सन्ट्रेशन, त्याला अगेन्स्ट ऑस्मॉटिक ग्रेडियंट म्हणतात, त्या ऍब्सॉर्प्शनला काय म्हणतात, ऍक्टिव्ह. आणि जो सबस्टन्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मूव्ह होतो, म्हणजे टुवर्ड्स ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन, टुवर्ड्स ऑस्मॉटिक ग्रेडियंट, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, तसं जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पॅसिव्ह. मग आता आपण इथे जे सबस्टन्सेस आलेले आहेत त्या सबस्टन्सेसला कॅटेगरीज करू. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस, लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. की या प्रायमरी युरिन मध्ये ग्लुकोज, विटॅमिन्स, अमायनो ऍसिड्स हे सगळे इम्पॉर्टंट सबस्टन्सेस आहे, यांचा लॉस युरिन मध्ये नाही झाला पाहिजे, म्हणून यांना काय म्हणतो आपण, हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. वॉटर, आयन्स हे थोडेफार लॉस झाले तरी चालतात, म्हणून यांना काय म्हणतो आपण, लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. अमोनिया, ड्रग्ज, डाईज यांचं आपल्या बॉडीला काही काम नसणार, हे फेकायचे म्हणजे फेकायचेच आहे बॉडीच्या बाहेर, म्हणून यांना म्हणतो आपण नॉन थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. म्हणजे या प्रायमरी युरिन मध्ये जे सबस्टन्सेस आहे ते तीन कॅटेगरीज मध्ये डिवाइड केले आपण. कोणते? हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस, लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस अँड नॉन थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. आता या सगळ्या सबस्टन्सेसचं ऍब्सॉर्प्शन कसं आणि कुठे होते ते ऑब्झर्व करा. द पीसीटी इट ऍब्सॉर्ब The PCT, it absorbs around 98 to 99% glomerular filtrate into the blood. म्हणजे या पीसीटी मध्ये जे मटेरियल आलेलं आहे त्या मटेरियल पैकी जवळजवळ 98 to 99% मटेरियल जर असेल तर ते परत ब्लड मध्ये जाते. पण ते कसं जाते? दोन वेज मी आता सांगितले. द वन इट इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह, द अनदर इट इज कॉल्ड एज द पॅसिव्ह. मग पीसीटी काय करेल? द पीसीटी ऍक्टिव्हली ऍब्सॉर्ब्स ग्लुकोज, विटॅमिन्स, अमायनो ऍसिड्स. PCT, it actively absorbs glucose, vitamins, amino acids. Glucose, vitamins, amino acids. The PCT passively absorbs water and ions. But this particular PCT does not absorb ammonia, drugs and dyes. PCT बद्दल बोललो. The Henle's loop now. The Henle's loop, it shows the presence of two limbs, the descending limb and the ascending limb. The descending limb, it is permeable to water. The ascending limb, it is impermeable to water, but it is permeable to ions. Naturally, this particular descending limb of the Henle's loop, it again absorbs water passively. It again absorbs the water passively. The ascending limb of this particular Henle's loop, again it absorbs ions, sodium ions, chlorine ions passively.
as well as the DCT, distal convoluted tubule, it absorbs some amount of water passively. सम अमाउंट ऑफ वॉटर पॅसिव्हली, म्हणजे मॅक्झिमम ऍब्सॉर्प्शन कुठे होत आहे पीसीटी मध्ये, काही वॉटरचं ऍब्सॉर्प्शन कुठे होत आहे डिसेंडिंग लिंब मध्ये, काही आयन्सचं ऍब्सॉर्प्शन कुठे होत आहे असेंडिंग लिंब मध्ये, आणि काही वॉटरचं ऍब्सॉर्प्शन कुठे होत असेल तर इनडायरेक्टली त्या डीसीटी मध्ये. So due to this particular second step, that is called as the selective reabsorption, the useful substances from the primary urine or glomerular filtrate or nephric filtrate, it return back to the blood. म्हणजे या पर्टिक्युलर नेफ्रिक फिल्ट्रेट मध्ये जे युजफुल सबस्टन्सेस आहेत ते परत कुठे चालले, आता त्या पर्टिक्युलर ब्लड मध्ये चालले. अशी जर प्रोसेस असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. द थर्ड स्टेप ऑफ दिस पर्टिक्युलर mechanism of urine formation, it is called as the tubular secretion. It is also called as the augmentation. It is also called as augmentation, where this particular tubular secretion mainly it occurs at the DCT. मग आता डीसीटी मध्ये ट्युब्युलर सिक्रेशन होणार म्हणजे काय, तर हा पर्टिक्युलर डीसीटी आहे. या डीसीटीचे पण अजून काय आहे, सेल्स आहे. या पर्टिक्युलर सेल्सला आपण क्युबॉइडल इपिथेलियल सेल्स म्हटलं होतं. हा डीसीटी पुन्हा या ब्लड कॅपिलरीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. हीच ब्लड कॅपिलरी पुढे चालली आहे. मग आता हे इथले जे सेल्स आहे डीसीटीचे सेल्स आहे, हे डीसीटीचे सेल्स या ब्लड कॅपिलरी मधून वेस्ट सबस्टन्सेस काय करणार, एक्स्ट्रॅक्ट करणार, म्हणजे ऍब्सॉर्ब करणार आणि या नेफ्रिक फिल्ट्रेट मध्ये टाकून देणार. कारण हे नेफ्रिक फिल्ट्रेट असं असं पुढे चाललेलं आहे. अशी जर प्रोसेस असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ट्युब्युलर सिक्रेशन. म्हणजे सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन अँड ट्युब्युलर सिक्रेशन दे आर द अपोजिट प्रोसेसेस. का, कारण सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन मध्ये युजफुल सबस्टन्सेस नेफ्रिक फिल्ट्रेट मधून ब्लड कॅपिलरी मध्ये गेले. ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये ब्लड कॅपिलरी मधले वेस्ट सबस्टन्सेस नेफ्रिक फिल्ट्रेट मध्ये जाणार. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्युब्युलर सिक्रेशन. मग ट्युब्युलर सिक्रेशन म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ ऍब्सॉर्प्शन, द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ waste substances from the blood and secrete them into the nephric filtrate. The process of absorption, the process of extraction of waste substances from blood capillary and secrete them into the nephric filtrate, that particular process it is called as the tubular secretion. That process it is called as tubular secretion, where this particular tubular secretion mainly it occurs in the DCT, where the cells of this particular DCT absorbs, extract ammonia, drugs, dyes. It absorbs ammonia, drugs, dyes, urea, creatinine, hippuric acid. Creatinine नावाचा वेस्ट असतो, लिव्हर कडे तयार होतो. हिप्युरिक ऍसिड नावाचा वेस्ट असतो, लिव्हर मध्ये तयार होतो. युरिया लिव्हर मध्ये तयार होतो. हे सगळे सबस्टन्सेस या ब्लड मध्ये प्रेझेंट आहे. ते सगळे या पर्टिक्युलर डीसीटीच्या सेल्सनी पहिल्यांदा ऍब्सॉर्ब करणे आणि या नेफ्रिक फिल्ट्रेट मध्ये सोडून देणे. सो द प्रोसेस ऑफ एक्सट्रॅक्शन ऑफ waste substances from the blood capillary and secrete them into the nephric filtrate, that particular process it is called as the tubular secretion. That particular process again it is called as augmentation, where in this particular tubular secretion the cells of this particular DCT extract, absorb ammonia, urea, creatinine, hippuric acid, drugs, dyes, all these particular substances they are absorbed from the blood capillary and they are secreted into the nephric filtrate. That particular process it is called as tubular secretion. That is again called as augmentation. Indirectly, ही जर पेरिट्युब्युलर कॅपिलरी आहे, ही जर पेरिट्युब्युलर कॅपिलरी आणि या पेरिट्युब्युलर कॅपिलरीचा कॉन्टॅक्ट जर या नेफ्रॉन सोबत जिथे जिथे येत असेल तिथे ह्या सगळ्या स्टेप्स झाल्या, सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. त्याच्यामुळे या पेरिट्युब्युलर कॅपिलरीच्या नेटवर्क पासून जी व्हेन तयार होईल त्या पर्टिक्युलर व्हेनला काय म्हणू आपण, रिनल व्हेन. तर रिनल व्हेन मध्ये कंपल्सरी ब्लड कोणतं राहील तर प्युअर. कारण जे काही ब्लड या पर्टिक्युलर इफ्रंट आर्टेरियल मध्ये आलेलं आहे, पेरिट्युब्युलर कॅपिलरी मध्ये आलेलं आहे, या पर्टिक्युलर ब्लड मधल्या इम्प्युरिटीज ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये काय झालं, सिक्रेट झाल्या. म्हणजे इथे आलेलं जे ब्लड होतं ते एका मिनिटात 650 ml ब्लड आणलं होतं, त्याच्यापैकी फक्त 125 ml ब्लड फिल्टर झालं होतं. म्हणजे बाकीचं ब्लड जर असेल तर त्या ब्लड मध्ये इम्प्युरिटीज होत्या. त्या इम्प्युरिटीज ट्युब्युलर सिक्रेशन मध्ये आता कमी झाल्या. म्हणजे ब्लड या पर्टिक्युलर रिनल व्हेन मध्ये कसं असणार आहे, प्युअर असणार. So at the end, the blood which is present in this particular renal vein, now it is pure, and the solution which is present at the distal end of this particular DCT, now it is finally called as urine.
नाउ इट इज फायनली कॉल्ड एज युरिन. की आता या डीसीटीच्या नंतर कलेक्टिंग डक्ट मध्ये, कलेक्टिंग ट्युब्यूल मध्ये जे फ्लुइड दिसेल, जे सोल्युशन दिसेल, जे हायपरटोनिक राहील, जे ऍसिडिक राहील, त्या पर्टिक्युलर सोल्युशनला आता आपण काय म्हणतो तर युरिन. द पर डे आउटपुट ऑफ युरिन बाय मॅन एका दिवसात इज अराउंड 1 to 1.5 लिटर. म्हणजे माझ्याकडून एका पूर्ण दिवसात 1 to 1.5 लिटर युरिन जर असेल तर या प्रोसेसमधून मी बॉडीच्या बाहेर टाकेन. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ युरिन फॉर्मेशन. दस फायनली the mechanism of this particular urine formation takes place with the help of 3 steps. The first step which occurs at this particular part, that is called as Malpighian body, it is called as ultrafiltration. The second step which mainly occurs at this particular PCT and the Henle's loop, it is called as selective reabsorption. The third step which is called as the tubular secretion, which mainly occur at this particular DCT, it is called as tubular secretion. In ultrafiltration, the blood, it enters into the glomerulus and at specific pressure it filters. That is called as ultrafiltration. In selective reabsorption, only useful substances from this particular primary urine or nephric filtrate it return back to the blood. That is called as the selective reabsorption. In tubular secretion, again the wastes which are present in that particular blood, they are extracted by the cells of the DCT, and these particular wastes now they enter into the nephric filtrate, and the solution which is formed at the end of the DCT, now it is called as urine. The process of absorption of waste from the blood capillaries secrete into the nephric filtrate, it is called as the tubular secretion. That is again called as augmentation. So finally, at the end of this particular DCT, in this particular collecting duct or in this collecting tubule, the solution which is formed, that particular solution nothing but it is called as urine. Solution it is nothing but it is called as urine. मग आता ही युरिन काय होईल, ही कलेक्टिंग डक्ट आहे, बाजूची दुसरी एखादी कलेक्टिंग डक्ट आहे, ह्या जर जॉईन होत असेल तर डक्ट ऑफ बेलिनाय नावाची मोठी डक्ट तयार होते. ती डक्ट ऑफ बेलिनाय त्या पिरामिडच्या पॅपिलामध्ये ओपन होते. पिरामिडचा पॅपिला मायनर कॅलिक्स मध्ये ओपन होतो. मायनर कॅलिक्स मेजर कॅलिक्स मध्ये ओपन होतो. मेजर कॅलिक्स मग त्या किडनीच्या पॅसेज मध्ये ओपन होईल. दॅट इज कॉल्ड एज रिनल पेल्विस. त्या रिनल पेल्विस मधून युरिन युरेटर मध्ये जाईल. युरेटर मधली युरिन युरिनरी ब्लॅडर मध्ये स्टोअर होईल. युरिनरी ब्लॅडर मधली युरिन युरेथ्राच्या थ्रू बॉडीच्या बाहेर टाकलं जाईल. मग ती युरिन जी बॉडीच्या बाहेर टाकलेली आहे तिला आपण चेक जर केलं तर कंपोजिशन माहित होईल. म्हणून नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज द कंपोजिशन ऑफ युरिन. मग युरिन काय आहे, ऍक्च्युली द युरिन इट इज अ फिजिओलॉजिकल अँड मेटाबॉलिक वेस्ट ऑफ द बॉडी. हे माझ्या बॉडीमध्ये खूप साऱ्या फिजिओलॉजिकल रिॲक्शन सुरू आहे, मेटाबॉलिक रिॲक्शन सुरू आहे. मेटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये अनाबॉलिक रिॲक्शन सुरू आहे, कॅटाबॉलिक रिॲक्शन सुरू आहे. तर या मेटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये, फिजिओलॉजिकल रिॲक्शन्समध्ये जो वेस्ट तयार होतो, दॅट पर्टिक्युलर वेस्ट विच इज फॉर्म्ड बाय दॅट पर्टिक्युलर लिव्हर अँड किडनी टुगेदर, इट इज कॉल्ड एज युरिन. सो युरिन, the urine it is a physiological and metabolic waste of the body. The amount and composition of the urine varies with the physiological conditions, intake of the water and the type of the diet. मी युरिन जी तयार करतो त्याचा जो व्हॉल्यूम आहे, अमाऊंट आहे, आणि त्याचं जे नेचर आहे, दॅट डिपेंड अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. दॅट इज द फिजिओलॉजिकल कंडिशन्स ऑफ द बॉडी. माझी फिजिओलॉजी कशी आहे त्याच्यावर. दुसरं इंटेक ऑफ द वॉटर, मी पाणी किती पिऊन राहिलेलं आहे. अँड इंटेक ऑफ द डाएट, माझं डाएट कसं आहे, सॉलिड आहे, सेमी सॉलिड आहे, लिक्विड आहे. सो द अमाउंट अँड कंपोजिशन ऑफ द युरिन व्हॅरीज विथ द फिजिओलॉजिकल कंडिशन्स, इंटेक ऑफ द वॉटर अँड टाईप ऑफ द डाएट. आता आपण युरिनच्या कंपोजिशनमध्ये जाऊ. रिअल युरिनमध्ये काय असणार. युरिन इट कंटेन 97 to 98% वॉटर. माझ्या युरिनमध्ये 97 to 98% वॉटर आहे. त्याच्यानंतर द concentration of that particular urea in the urine it is around 2%. युरिन माझी कशी आहे, ऍसिडिक आहे. ऍसिडिक आहे म्हणजे माझ्या युरिनचा पीएच आहे 6.4. म्हणजे माझी युरिन कशी आहे तर ऍसिडिक आहे. Percentage of creatinine in the urine it is 0.05%. The percentage of chlorides in the urine it is 1%. And in small amounts traces there is presence of sulfates, phosphates, oxalates. These are called as salts. So in urine mainly there is presence of water. The second another substance which is present in higher quantity it is called as urea. Because this particular human urine it mainly contain urea, the human it is called as ureotelic. It is called as ureotelic.
The color of the urine is yellow due to the presence of urochrome pigment produced by liver. की माझ्या युरिनचा कलर मी थ्रो केल्यानंतर त्या युरिनचा कलर हा येलो दिसतो. का दिसतो? कारण माझ्या लिव्हरने एक वेस्ट तयार केलेला आहे, त्या पर्टिक्युलर वेस्टचा कलर हा येलो आहे. अँड दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स विच इज प्रोड्युस्ड बाय लिव्हर नाव एंटर्स इन टू द युरिन. दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इट इज कॉल्ड एज युरोक्रोम. The smell of the urine is ammonia like due to presence of urine node. की माझ्या युरिनचा स्मेल हा अमोनिया सारखा पण येतो, पण मी अमोनोटेलिक नाही आहे. माझ्या युरिनमध्ये अमोनिया पण फार कमी आहे किंवा नाहीच आहे, तरी सुद्धा माझ्या युरिनचा स्मेल हा अमोनिया सारखा का येतो? द रिझन इज दॅट इन युरिन देर इज प्रेझेन्स ऑफ अ सबस्टन्स विच इज अगेन प्रोड्युस्ड बाय लिव्हर. दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स इट इज कॉल्ड एज युरिन नोड. The ketone bodies, bile salts, bile pigments and glucose are also present in urine in certain abnormal conditions. की माझी बॉडी जर ॲबनॉर्मल असेल, फिजिओलॉजी नॉर्मल नसेल, मेटाबॉलिक रिएक्शन्स प्रॉपर जर होत नसेल, तर इन दॅट ॲबनॉर्मल कंडिशन द ह्युमन युरिन इट मे कंटेन कीटोन बॉडीज, बाइल सॉल्ट्स, बाइल पिगमेंट्स, त्याच्यानंतर ग्लुकोज एक्सेट्रा. मी जर डायबेटिक असेल तर माझ्या युरिनमध्ये ग्लुकोज असेल. मला जर जॉन्डिस झालेला असेल तर माझ्या युरिनमध्ये बाइल सॉल्ट, बाइल पिगमेंट्स असेल. मी जर फास्टिंग जास्त करत असेल, म्हणजे उपवास जास्त करत असेल, तर माझ्या युरिनमध्ये नॅचरली कीटोन बॉडीज पण जास्त असेल. सो दिस इज द कंपोजिशन ऑफ urine. So what is finally urine? The urine is the physiological and metabolic waste of the body. It is called as urine. And who prepares urine? The kidney prepares urine. Actually, who prepares urine? The nephron which is present in that particular kidney, it prepares urine. Hence, that particular nephron, it is called as structural and functional unit of the kidney. It is called as structural and functional unit of the kidney. So, because this particular kidney, it is involved in the process of excretion. The Henle's loop of that particular nephron of the kidney, because it is involved in the process of maintenance of balance of salt and water. The two processes mainly they are controlled by that particular kidney and the nephron. They are called as excretion and osmoregulation. But besides this particular excretion and osmoregulation, this particular nephron, it also maintains the balance of acid and base. It also maintains the internal environment of the body constant. That is called as a homeostasis. That is called as homeostasis. So this is the part that is called as excretion. Here the kidney, it is called as a primary excretory organ. The kidney, it is called as primary excretory organ. But besides this particular kidney, the other excretory organs are present in the body. They are called as secondary excretory organs. For example, skin is the excretory organ, secondary excretory organ. The liver, it is called as secondary excretory organ. Lungs, they are called as secondary excretory organs. हे पण आपल्याला डिस्कस करायचे. स्किनला, लिव्हरला, लंग्सला, एलिमेंटरी कॅनलला आपण सेकंडरी एक्सक्रेटरी ऑर्गन्स म्हणतो, कारण प्रायमरी फंक्शन एक्सक्रिशनचं म्हणजे युरिया, नायट्रोजिनस वेस्ट रिमूव्हलचं कोणी केलेलं आहे? किडनीनी. म्हणून किडनीला काय म्हणतो आपण? प्रायमरी एक्सक्रेटरी ऑर्गन. द अदर ऑर्गन, स्किन, लिव्हर, एलिमेंटरी कॅनल, लंग्स, they are called as secondary excretory organs. They are called as secondary excretory organs.